तो ढाचा रचण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि त्यामुळे त्यांची तुलना कोणाबरोबर होऊ शकत नाही आणि कोणी करूही नाही। पण मात्र निश्चितपणे मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं की त्यांचे विचार आचरणात आणण्याचं काम राजकीय पटलावरती जर पाहिलं, वेगवेगळ्या पक्षांच्या सत्ता आपण पाहिले, पण नरेंद्र मोदीजींनी भारतीय जनता पक्षाने त्या पक्षाचा घटक म्हणून मी किंवा खासदार या नात्याने मी बोलत नाही, पण एक व्यक्ती म्हणून मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जास्तीत जास्त आचरणात आणण्याचं काम मोदीजींनी केलं। त्याचबरोबर जी नागपूरमध्ये जी दंगल जी घडली, जो राडा झाला, त्याचं समर्थन कोणीच करत नाही। किंवा लोकांनी विचार केला पाहिजे, जे मूडभर जे लोक जे व्यक्ती केंद्रित असतात त्यांना आणि वैयक्तिक स्वार्थाने जे पेटून उठलेले असतात त्यांना त्यांची कुठली जातपात नसते आणि अशा लोकांना ठेचण्याचं काम समाजाने केलं पाहिजे, कारण की त्यांना कुठली जात नसते आणि ह्या संपूर्ण देशाला हा आपला जो भारत देश आहे याची जर अखंडता राखायची असेल तर केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारच या देशाला अखंड ठेवू शकतो, कारण की त्यांचे विचार एकात्मताचे, युनिटीचं त्यांचे विचार होते, सर्वधर्म समभावाचा विचार होता आणि त्यांच्या विचारच आपल्याला या देशाला भविष्यकाळात देखील मोठ्या उंचीवर महासत्तेकडे घेऊन जाणार। कोणतरी बोला। खासदार सुधांशू त्रिवेदी, खासदार प्रदीप पुरोहित, प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर हे सगळे जे लोक आहेत भाजपचे निगडीत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येक वेळेस आपण पाहिलं तर यांच्याकडनं काहीतरी वादग्रस्त वक्तव्य केलं जातं, छत्रपतींचा अपमान करण्यासाठी केलं जातं। पक्षाच्या वतीने यांना ताकीद नाही, यांच्यावरती काहीतरी कारवाई तरी होत दिसत नाही। एक ह्या ठिकाणी आवर्जून मला सांगावंसं वाटतं की राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, ह्यांचा शासन मान्य असणारा इतिहास त्यांनी प्रकाशित करावा। त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गैरसमज या संपूर्ण समाजात किंवा लोकांमध्ये होणार नाही आणि जे नावं आता आपण घेतले त्यांना तर म्हणजे आणि त्यांचं जे वक्तव्य ते एवढ्या लाईटली जे बोलतात तर त्यांना शासन हे होणं गरजेचं आहे। मी ह्या अगोदर पण मी सांगितलंय आणि त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि झालीच पाहिजे। पण राज्यात तुमचं सरकार आहे, केंद्रात तुमचं सरकार आहे, असं असताना देखील या ज्यांची नावं आपण घेतली, ज्याच्याबद्दल आपण बोलताय त्याच्यावर कुठलीच कारवाई नाही। प्रत्येक वेळेस त्यांना मस्त मुभा मिळते, जामीन मिळते आणि त्यांना अटक देखील होत नाही, ते पळून जातात, त्यांचे मोबाईल जमा केले जातात, ते पूर्ण सॉफ्ट असतात। हे राज्यात काय सुरू आहे? एक लक्षात घ्या, कायद्यात बदल करणं गरजेचं आहे, कारण ह्या लोकांना मी मागासवर्गीय जे बोललो होतो ह्यांना अजमीन पात्र यांच्यावर गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे। किमान 10 वर्षापेक्षा जास्त 10 वर्षाची जरी शिक्षा अशा लोकांना सक्त शिक्षा लागू केली जावी आणि जास्तीत जास्त त्यांना शासन व्हावं। पण हे बोलत असताना अनेकदा आपण पाहतो अलीकडच्या काळात जे काय महिलांवरती जे अत्याचार होतात किंवा ज्याच्यावरती जे म्हणजे बलात्कार होतात, अशा वेळेस सुद्धा लोक म्हणजे त्या लोकांना सुद्धा ज्यांनी केलाय
त्या लोकांच्या बाजूनी सुद्धा वकील उभे राहतात आणि याच्यावरती कुठला तरी चांगला कडक कायदा केला पाहिजे, तरच या संपूर्ण याला आळा बसणार आहे. नितीश राणे मंत्री आहेत. देवेंद्र फडणवीसांना सध्या जे टार्गेट केलं जातंय नागपूरच्या दंगलीनंतर, सगळ्यांनी म्हटलंय की मुख्यमंत्र्यांवरती आरोप हे विरोधकांकडून केले जात आहेत आणि विशेष म्हणजे विरोधक म्हणतात की दंगली घडवण्यामध्ये या सत्ताधारी पक्षाचाच हात आहे, यांचेच मंत्री जबाबदार. तुम्ही काय सांगा? देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा काही लोक पक्षातले प्रयत्न करतात, मित्र पक्षातले, त्यांचे सहकारी. नाही, असं काही नाहीये. एक लक्षात घ्या, स्वातंत्र्य ह्या देशाला मिळाल्यानंतर जर आपण मागं वळून जर पाहिलं, जेव्हा काँग्रेसची राजवट होती त्यावेळेस दंगली भरपूर व्हायच्या आणि त्या मानाने त्याला मोठ्या प्रमाणावरती आळा घालण्यात आलेला आहे. पण ही जे व्यक्ती केंद्रित लोक असतात ते कुठल्याही समाजाचे किंवा कुठल्याही पक्षाचे नसतात. त्यांचं वैयक्तिक स्वार्थ विकृती असते आणि ही विकृती ठेचण्याचं काम हे कुठल्या पक्षाचं नाही, तर एकंदरीत संपूर्ण देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं आहे असं मी समजतो. नितीश राणे हे मंत्री आहेत, त्यांनी मध्यंतरी असं म्हटलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये किंवा त्यांच्यासोबत कोणी मुस्लिम नव्हते. आता तुम्ही सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्म समभावाची शिकवण देणार होते. इयत्ता 4च्या पुस्तकामध्ये त्याचे सगळे दाखले आहेत, अभ्यासक्रमामध्ये उल्लेख आहे आणि नितीश राणे सातत्यानं अशा पद्धतीची वक्तव्य करताना पाहायला मिळतात. याबद्दल तुमचं काय मत आहे? नितीश राणेंना समज द्यायला पाहिजे का त्यांचा इतिहास कोणी शिकवून द्यावा? नाही, एक लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण फौज, जी काही फौज म्हणा किंवा त्यांचे जे सहकारी होते, त्यात वेगवेगळ्या जाती धर्मातले लोक होते. मुस्लिम होते, हिंदू होते, इतर बाकी समाजातले लोक होते. असं काय नाही की एक विशिष्ट फक्त मराठा समाजातले लोक होते, मुस्लिम समाजातले लोक होते ना, आणि ती जबाबदारीच्या पदावरती होते. नितेश राणे भावनेच्या आहारी जाऊन मला वाटतंय त्यांनी असं वक्तव्य करणं स्वाभाविक केलं असावं, कारण ज्या पद्धतीने संभाजी महाराजांचे जे हाल केले गेले, स्वाभाविक कधी कधी आपण रागापोटी किंवा ह्याच्यापोटी आपण एखादं आपलं मत व्यक्त करतो. नाही, पण अलीकडच्या काळामध्ये हे मत अत्यंत समाजामध्ये, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणार ठरतंय. सगळे जे नेते आहेत त्यांच्याबद्दल बोट दाखवतायत. त्यांनी मध्यंतरी कोणतं झटका मटण, सातत्याने त्यांची भूमिका मंत्रिपदावरती असताना कोणाच्याही समाजाबद्दल ममत्व भाव बाळगणार नाही अशी शपथ घेतलेली असताना राज्यातला एक मंत्री सातत्यानं अशा पद्धतीची वक्तव्य तेच जबाबदार आहे असा आरोप विरोधी पक्षाने काय म्हणाल? नितेश राणे जे आहे नागपूरमध्ये दंगल झाली त्यासाठी जबाबदार आहेत असं विरोधी पक्षांचा आरोप आहे. त्यांची हकालपट्टी करण्याची गरज आहे का मंत्रिमंडळातून? त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती नाही असं म्हणतात. त्यांचं रेझिग्नेशनही डिमांड करतात. नाही, अलीकडे ती एक फॅशनच झाली की रेझिग्नेशन डिमांड करायची. पण एक लक्षात घ्या, या अगोदर जर आपण पाहिलं त्याला कारणीभूत कोण आहे? आज तुम्ही जे बोलताय, या अगोदर जे खऱ्या अर्थाने लोकांमध्ये द्वेष पसरवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर काँग्रेस पक्षाने केलं. त्या काळात त्यांनी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत त्याचा आधार घेऊन त्यांनी काम करायला हवं होतं. त्यावेळेस ज्या सवलती किंवा त्यावेळेस संपूर्ण काँग्रेसनी मुस्लिम समाजाला एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्यापेक्षा त्यांनी त्यांना उचलून धरलं आणि त्यामुळं द्वेष तिथूनच पेरलं गेलं. पण मंत्रिपदावर असणारा व्यक्ती स्वतः म्हणतो ना शपथ घेताना की मी कोणताही द्वेष बाळगणार नाही, ममत्व बाळगणार नाही. काँग्रेसने केलं म्हणून नितीश राणेला करायची मुंबई करून दिली. जबाबदारीने बोलायला पाहिजे ना. महाराज, एक प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही बाळासाहेब ठाकरेंसोबत सामनाच्या लेखांमध्ये संजय राऊतांनी केली होती की
किंवा प्रशांत जजनीये हे स्वतः शिवाजी महाराजांचा पोशाख घालून त्यांनी मुजरा केला होता विधान भवनाच्या आवारात, परंतु फक्त भाजपच्या नेत्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला ही त्यावर टीका केली जाते आणि विरोधी पक्षांच्या बाबतीमध्ये मात्र अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना होताना टीका होत नाही किंवा त्यावेळी तुम्ही कमी पडता भाजप म्हणून असं तुम्हाला वाटतंय? नाही, एक लक्षात घ्या, मी आज या ठिकाणी भाजप म्हणून काय बसलेलो नाही. या देशाचा एक नागरिक म्हणून मी आज माझं मत व्यक्त करतोय. आणि जे प्रश्न तुम्ही मला जे विचारताय त्या घराण्याचा एक घटक या नात्याने आणि एक सेवक या देशाचा समाजाचा एक सेवक या नात्याने मी उत्तर देतोय. आणि खरं तर तसं पाहायला गेलं तर समाज एकत्र ठेवण्याचं काम ही जबाबदारी प्रत्येक जे कोण असतील, मंत्री असतील, खासदार असतील, आमदार असतील, जे कोण लोकप्रतिनिधी असतील, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की त्यांनी सर्व धर्म समभाव या भावनेतनं लोकांमध्ये जाऊन ते आचरणात हा विचार जास्तीत जास्त आचरणात आणणं गरजेचं आहे. महाराज जी दंगल उसळली गेली ती औरंगजेबाच्या कबरीवरून उसळली गेली, थडग्यावरून. आता सरकारमध्ये तुम्ही आहात, केंद्र सरकार तुमचं, राज्य सरकार तुमचं, औरंगजेबाच्या थडग्याचं काय करायचं हे तुमच्या नेत्यांच्या हातात आहे. पण मागणी विरोधकांकडे केली जाते आणि महाराष्ट्र अशांत केला जातो. याला जोडून प्रश्न आहे, तुमचं व्यक्तिगत मत काय आहे की औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात जिथे आहे ते उठून टाकावी की तशीच राहू द्यावी? त्याचं उदात्तीकरण होऊ नये, कारण तो काय फार मोठा संत होता, तो संत नव्हता. त्यांनी आणि हा देश आपला भारतातला नव्हताच, तो परकीय होता आणि ते आक्रमण त्यांनी या देशावर केलं. फार मोठ्या प्रमाणावरती त्यांनी संपूर्ण मोडतोड केली. समाजात असणारा जे काय सलोखा होता तो नष्ट करण्याचं काम त्यांनी केलं. त्यामुळं त्याच्याबद्दल सहानुभूती असल्याचं कारण कोणालाच नाही. तुमचं व्यक्तिगत मत हे आहे की कबर राहावी का तोडून टाकावी? छत्रपती शिवाजी महाराजांच्या याचा शौर्याचा पुरावा म्हणून त्या समाधीकडे पाहण्याचं काही लोक बोलतात आणि काही लोक बोलतात की त्याची समाधी उकरून टाकावी. तुमचं व्यक्तिगत मत काय? व्यक्तिगत मत काय? वास्तविक ती कबर जी आहे ती जर काढली, त्याचं उदात्तीकरण होऊ नये. जर काढली तर मग या देशाच्या बाहेरच ती टाकून दिली पाहिजे. सर एक मिनट, हिंदी में जानना चाहिए. नहीं हिंदी नहीं, रुकिए सर. रेडी आहे? सर 2-3 प्रश्न असे आहेत. एक आपण बघितलं तर अरबी समुद्रात स्मारका छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांना घेऊन खूप काय झालं. मोदी आलेले, पंतप्रधान मोदी आलेले, त्यांनी भूमिपूजनही केलं. पण त्याचं कार्यालय सध्या खूप वाईट परिस्थितीमध्ये आहे. तिथे केबिन जे आहेत ते फुटलेले आहेत, पेपर्स इथे तिथे आहेत, करोडो रुपये खर्च केले गेले.